आज गणेश उत्सव आणि त्यानिमित्ताने पावन गणपती विशाल गणपतीचे आज या ठिकाणी मनोभावे पूजा केली, आरती केली आणि गणरायाला प्रार्थना केली की माझ्या शेतकरी बांधव असो या महाराष्ट्रातील पूर्ण देशातील तमाम जनतेला सुखी समाधानी ठेवू। त्याचबरोबरीने जे जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे त्यांची काहीतरी तब्येतसुद्धा खालावत चाललेली आहे। तर मी सरकारला गणरायाला प्रार्थना केली की सरकारला सद्बुद्धी येवो आणि त्यांचं उपोषणसुद्धा लवकरात लवकर सुटावं ही सुद्धा गणरायाला प्रार्थना केली। शेवट सरकारने नोटीस बजावणे या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आता ठोस निर्णय घेतला पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल काल परवा आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे की तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवली ती आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिलं पाहिजे। वास्तविक पाहता एखाद्याच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला वाढण्यापेक्षा त्याची मर्यादाच वाढवली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा केंद्र सरकार तुमचंच आहे, राज्य सरकार पण तुमचंच आहे। तुम्ही केंद्र सरकारला त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे। आरक्षणाची मर्यादा वाढवली तर हात तेढा संपणार आहे। सरकारने एवढा एखाद्याचा अंत नाही पाहिला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं सरकारसाठी ही गोष्ट एकदम ठरवल्यानंतर सोपी आहे। सगळ्यात मध्ये इतका सोपा मार्ग आहे, त्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवली तर सगळं होतंय ना, सगळ्या समाजाला ज्याचं त्याचं आरक्षण मिळतंय सगळ्यात महत्त्वाचं। पण सरकारला कुठंतरी हे भिजत घोंगडे ठेवायचे, सरकारला हे जनतेला वेठीस धरण्याचं काम सरकारकडे चाललेलं आहे। कारण सरकारकडे विकासाचा अजेंडाच नाही, डेव्हलपमेंट हा नावाचा अजेंडा नाही। केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, मग त्यांच्याकडे एकच अजेंडा आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, संघर्ष लावून देणं हा सरकारकडे अजेंडा आहे। त्यामुळे ते त्या अजेंड्यावर ठाम आहेत। त्यांना आता तरी सद्बुद्धी आली पाहिजे। हीच गणरायाला मी प्रार्थना केली, सरकारला सरकारच्या प्रमुख मंडळीला सद्बुद्धी येऊ दे आणि जरांगे पाटलांचं उपोषण थांबलं पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त केली।